ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे प्रियाचा कारस्थान समजल्यानंतर अर्जुन आणि सायली खूप चिडलेले असतात आणि अर्जुन आणि सायलीला समजतं की या सगळ्यामध्ये एक व्यक्ती आहे, ती म्हणजे नागराज काका, आणि ते या सगळ्यामध्ये तन्वीची खूप मदत करत होते. त्यानंतर अर्जुन रविराजांना सांगायला लागतो की खूप मोठा गोंधळ आहे. अर्जुन या सगळ्यामध्ये सांगायला लागतो की आम्हाला समजलं की या सगळ्यामध्ये नागराज काका पण इन्व्हॉल्व आहेत. हे कळल्यावर रविराज बोलायला लागतात की ठीक आहे, मी नागराजशी बोलतो, मग समजेल काय आहे की नाही काय ते. आणि रविराजाने विचार पडायला लागतो की नागराज खोटी औषधं का आणेल, आणि ते घरी येतात. घरी आल्यावर रविराज सुमनला सांगायला लागतात की नागराज कुठे, मला त्याच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. सुमन आधीच चिडलेली असते. ती रविराजांना सांगते की मला तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. तेव्हा सुमन सांगायला लागते की मी महिपत आणि यांना एकत्र पाहिले, मला खूप भीती वाटते आहे. ज्यावेळी तुम्ही मला मार्केटमध्ये पाठवले होते ना, त्यामुळे मी तिथनं निघाले होते आणि त्यावेळी मी त्यांना या दोघांना एकत्र पाहिले होते आणि त्यांचा मी पाठलाग केला आणि मला समजलं की हे महिपतच्या गाडीत गेलेत. पण त्यानंतर ते घरी आले, मग त्यांना मी काहीच विचारले नाही. आणि घरी आल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा महिपतचा कॉल आला. ते बोलत होते काम झालं, काय काम झालं हे काय समजत नव्हते, काय बोलत होते ते. तेव्हा रविराज बोलायला लागतात की सुमन, तुला माहित आहे की मी प्रतिमाच्या घरी गेलो होतो, मी सुभेदारांच्या घरी गेलो होतो, तेव्हा तिथे गोळ्यांचा इश्यू चालला होता. प्रतिमाला चुकीच्या गोळ्या दिल्या त्याबद्दल इश्यू चालला होता आणि प्रतिमाला ह्या सगळ्या गोळ्या तन्वी चुकीच्या देत होती. आणि तन्वी बरोबर कोण सामील होतं माहिती आहे काय? तन्वी बरोबर नागराज सामील होता. ज्यावेळी डॉक्टरांना समजलं की एक गोळी त्यांना कोणीतरी चुकीची देत आहे आणि ती गोळी कुठली, ती गोळी याददाश्त पूर्णपणे जाणारी गोळी होती. जेव्हा जास्त चौकशी केली तेव्हा समजलं की हीच गोळी नागराजने आणून दिली हे समजलं. तेव्हा इथं सुमन सांगायला लागतं की नागराज तिथे बोलला होता की तू लपून छपून मला बोलू नको, तू इकडे मला भेटायला आहे. आणि सुमन सांगायला लागते त्यांचं काहीतरी इंटरनेट कनेक्शन आहे, त्यामुळे तुम्ही लक्ष द्या काय आहे ते. तेव्हा रविराज बोलायला लागतात की खूप मोठी गडबड आहे, ह्या सगळ्यामध्ये लवकरात लवकर ॲक्शन घ्यायला पाहिजे. आणि रविराज बोलायला लागतात की सुमन तू घाबरू नको, लवकरात लवकर या सगळ्यामध्ये आपण ताबडतोब ॲक्शन घेऊ. त्यानंतर रविराज महिपत आणि नागराजवर लक्ष ठेवण्यासाठी आपली माणसं पाठवतो. तेव्हा तिथे महिपत आणि नागराजचं बोलणं चालू असतं. तेव्हा नागराज बोलायला लागतो की महिपत शेठ, तन्वीचं आता भांडं फुटलेलं आहे. आणि नागराज सांगायला लागतो की तन्वीने दिलेल्या खोट्या औषधाची चौकशी चालायला लागलेली आहे. आणि या सगळ्यामध्ये नागराजला डीलरचा कॉल आलेला असतो की त्याचं भांडं फुटलं की त्याला चांगलीच भीती वाटत असते. ते महिपत सांगायला लागतो की आपण आपल्या लवकरात माणसांना बोलूया, लवकरात लवकर या मधुभाऊला आपण संपवलं पाहिजे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी महिपतची माणसं ही नागराजला भेटायला येतात. तेव्हा नागराज त्यांना सांगत असतो की लवकरात लवकर या मधुभाऊला आता आपल्याला संपवायचं आहे. तो त्यांना सांगायला लागतो की लवकरात लवकर तुम्ही वॉर्ड बॉय बनून या हॉस्पिटलमध्ये एंट्री करा आणि त्या मधुभाऊला लवकरात लवकर संपवून टाका. आणि तिथे नागराज कॅफेमध्ये असतो आणि तो त्यांच्या माणसांना सांगायला लागतो की 22 वर्षापूर्वीचं सत्य हे कोणाला समजलं नाही पाहिजे, कसं आम्ही या किल्लेदार कुटुंबाला संपवायचा प्रयत्न करत होतो. हे ऐकल्यानंतर रविराज घरी येतात आणि तिथे त्या टायमाला तिथे नागराज पण येतो. आणि रविराज नागराजला विचारतात की तू आता कुठे गेलेला असतो. ते रविराज विचारायला लागतो की नागराज बोलायला लागतो की मी इथे माझ्या मित्राकडे गेलो होतो, त्याच्याकडे माझं महत्त्वाचं काम होतं. तेव्हा इथे रविराज बोलायला लागतात की तुझं महत्त्वाचं काय ते काम मला समजलंय, पण तू एक लक्षात ठेव, मी अजूनपर्यंत वकिली सोडलेली नाही आहे आणि तुझं जे काय कारस्थान होतं ते सगळं आम्ही ऐकलेलं आहे. आणि तुझं काय ते महिपतशी संबंध आणि तुझे काय प्लॅन केलायस ना आज, ते सगळं मी आता पोलिसांपर्यंत पोहोचवीन. आणि रविराज बोलायला लागतात की ह्या सगळ्यामध्ये काय प्लॅन केला होतास, 22 वर्षापूर्वी आम्हाला तू मारण्याचा प्लॅन केला होतास. आणि हे सगळं प्रतिमाला आठवू नये, कारण की ती शुद्धीवर तिला सगळं आठवायला लागलं तर ती सगळं तुझं सत्य बाहेर काढेल. आणि म्हणून तू तिला चुकीच्या गोळ्या देऊन तिला वेडा बनवायचा प्लॅन करत होतास. आणि त्याच टायमाला नागराज हडबडतो आणि त्याला काय बोलू हे त्याला समजत नसतं. रविराज बोलायला लागतात की मला सुमननी सगळं सांगितलंय की तुला महिपत आणि तुला एकत्र पाहिलं. त्याच टायमाला नागराज सुमनवर चांगलाच भडकतो आणि बोलतो की काय ग सुमन, काय सांगतेस माझ्याबद्दल. तेव्हा सुमन सांगायला लागतं की मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं की तुम्ही त्या महिपत बरोबर त्याच्या गाडीत शिरला होता आणि तुम्ही उगाचच खोटं बोलू नका. तेव्हा रविराज सांगायला लागतात की तिचं काय, मी तुझं सगळं बोलणं कॅफेमध्ये ऐकलंय आणि त्या गुंडांशी तू काय बोलत होतास ते सगळं मी ऐकलंय. आता तुझं सगळा खोटारडेपणा बाहेर काढणार आहे आणि पोलिसांना मी आता लवकरात लवकर इथे बोलवलेलं आहे. ते लवकरात लवकर इथे येतील.
तेव्हा इथे नागराज सांगायला लागतो की दादा पोलीस नको, मी तुला काय ते सत्य लवकरात लवकर आता इथे सांगतो. आणि रविराज बोलायला लागतात की तू जे सांगशील ते खरं खरं सांग, नाही तर काय माझ्याशी आहे, तू जर खोटा बोललास तर तुझं काय खरं नाही. तो नागराज सांगायला लागतो की हे सगळं महिपांचा प्लॅन आहे आणि त्या सगळ्यामध्ये त्यांनी मला ओळून घेतलं आणि ही खोटी तन्वी बनवून त्या महिपांनी तुमच्याकडे पाठवली होती. तेव्हा रविराज बोलायला लागतात मग खरी तन्वी कोण आहे, लवकरात लवकर मला सांग. तेव्हा नागराज बोलायला लागतो खरं मला काय ते माहित नाही. तर ते रविराज बोलला लागतो मी पोलिसांना बोलवतो. तेव्हा नागराज बोलतो पोलिसांना बोलव काय कर, पण मला ते सत्य काय ते कोण तन्वी आहे ते मला काय माहित नाही आणि खरी तन्वी कोण आहे ते त्याचा तुला शोध घ्यायला लागेल. आणि तू माझा भाऊ आहे, मी गप्प बसतो, पण त्या महिपांशी तू पुढे काय संबंध ठेवलेस तर माझ्याशी गाठ आहे आणि 22 वर्षापूर्वीचं जे काय सत्य आहे ते मला लवकरात लवकर सांग. 22 वर्षापूर्वी तू काय केलं होतं. तेव्हा इथे नागराज सांगायला लागतो की मी काहीच नाही केलं होतं. 22 वर्षापूर्वी तो अपघात त्या महिपांनीच करून घेतला होता. आणि नागराज सांगायला लागतो एवढंच सत्य मला माहिती आहे. आणि आता रविराजांना 22 वर्षापूर्वीचं काय सत्य ते जाणून घ्यायचं होतं. त्यानंतर रविराज हे हॉस्पिटलमध्ये जातात आणि प्रियाला प्रश्न विचारायला लागतात. आणि त्याच टायमाला ही प्रिया नाटक करायला लागते आणि वेगळं सांगायला लागते आणि बोलायला लागते की ह्या नागराज काकाला ना ही प्रतिमा बरी झालेली नको आहे. कळल्यानंतर अश्विन बोलायला लागतो हे सगळं तुला माहित होतं, मग तू का नाही सांगितलंस आणि तू खोटं का बोलली. अश्विन बोलायला लागतो तू खोटं का बोलायचं कधीच बंद करशील आणि तू खोटं बोलत तुझ्याच जाळ्यात अडकत चाललेली आहेस. अर्जुनला समजतं की मधुभाऊंच्या तब्येतीत सुधारणा होत आहे आणि डॉक्टर सांगायला लागतात की ते शुद्धीवर आले आणि त्यांनी काहीतरी लिहिलं आहे आणि ते तुम्हाला दाखवायचं आहे. तेव्हा अर्जुन बोलायला लागतो काय लिहिलं आहे. आणि अर्जुनला माहित होतं हे सगळं सायलीच्या संबंधी असणार आणि धावपळत अर्जुन मधुभाऊंकडे जातो. ज्यावेळी अर्जुन मधुभाऊंच्या जवळ येतो त्या टायमाला मधुभाऊ हात पुढे करतात आणि ती चिठ्ठी अर्जुनच्या समोर आणतात. आणि आता अर्जुन ती चिठ्ठी पाहतो तेव्हा अर्जुनला चांगला धक्का बसतो, कारण त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं असतं की साऊबाई ही तन्वी आहे. ते अर्जुनला वाटत असतं की मधुभाऊने जे लिहिलंय त्याच्यामध्ये काय गडबड झाली आहे का, त्यांच्या लिहिण्यामध्ये काहीतरी चूक आहे का, काहीतरी गडबड झाली काय. मधुभाऊने तो विचारण्यासाठी मधुभाऊंच्या जवळ येतो. त्यावेळी मधुभाऊंना तो विचारतो तुमच्या लिहिण्यामध्ये काहीतरी गडबड झाली का. तेव्हा इथे मधुभाऊ सांगायला लागतात की हे जे लिहिले ना तेच बरोबर आहे, साऊबाळ तन्वी आणि मधुभाऊंची चांगली शुद्ध आलेली असते. मधुभाऊ बोलायला लागतात की साऊबाळांचे आई बाबा त्यांना मिळून द्या. हे बोलल्यानंतर आणि हे ऐकल्यावर अर्जुनला चांगला धक्का बसतो आणि हे कोणाला मी सांगितलं तर कोण माझ्यावर कसा विश्वास ठेवेल आणि का विश्वास ठेवेल हे आता अर्जुनला वाटत असतं. याबद्दल अर्जुन मधुभाऊने विचारायला लागतात की याचा काय पुरावा आहे काय. तेव्हा मधुभाऊ लिहितात आणि मधुभाऊ बोलायला लागतात आश्रमातील तन्वीचा फोटो जर मी आणला तर खूप मोठा उलगडा होऊ शकतो. त्यानंतर अर्जुन रविराजांकडे येतात आणि सगळा घडलेला प्रकार सांगतात. अर्जुन सांगायला लागतो की साऊबाई ही तन्वी आणि हे ऐकल्यानंतर रविराज बोलायला लागतात काय हेच आता प्रश्नाचं उत्तर शोधायला मी खूप आधीर झालेलो आहे. आणि इकडे आता अर्जुन रविराजांना नागराजचा सगळा प्रकार सांगतो की नागराज कसा महिपांतला मिळालेला आहे. त्याच टाइमला रविराज सांगायला लागतात की मी नागराजचं बोलणं ऐकलं आणि त्यानेच ती खोटी तन्वी प्लॅन केलेली होती. आणि रविराज सांगायला लागतात की आम्ही त्याला विचारलं तर तो खरी तन्वी सांगायला तयार नव्हता. आणि अर्जुन बोलायला लागतो मधुभाऊंचं हे बोलणं. तेव्हा इथे रविराज बोलायला लागतं खरं मला काय समजत नाही. तेव्हा अर्जुन सांगायला लागतं ह्याचं तर आश्रमात खरं सत्य दडलं आहे. त्याच टायमाला सायली तिथे येते आणि बोलायला लागतं की माझा फोटो तुम्हाला आश्रमातला का पाहिजे. त्याच टायमाला अर्जुन खूप मोठी गडबड झाली सांगायला लागतो आणि तो नागराजचं सगळं सत्य सांगतो. त्यानंतर हे प्रतिमाला सत्य समजते आणि प्रतिमा सायलीला बोलायला लागते की तूच खरी माझी मुलगी हे मला पहिल्यापासून कळायला लागलं होतं. तेव्हा सायली सांगायला लागते मी तुमच्या मुलीप्रमाणे. तेव्हा ती प्रतिमा सांगायला लागते की मधुभाऊंकडनं कळलं की तूच माझी खरी मुलगी आहेस आणि तूच खरी तन्वी आहेस. सायली बोलायला लागते की तुमची मुलगी असो नसो पण मी तुमच्या मुलगीसारखीच आहे. आणि शेवटी मधुभाऊने सांगितल्यानुसार सायलीचा जिथे आश्रमात फोटो असतो तिथे तिला घेऊन जाण्यात येत असतं. त्यानंतर सायलीचा फोटो पाहून रविराजाने प्रतिमाला चांगला धक्का बसतो. हे दोघंही चांगले आदरतात आणि ते बोलायला लागतात हीच आमची खरी मुलगी. रविराज बोलायला लागतात की हा तन्वीचा फोटो आणि ह्याच्यावर सायली मधुकर लिहिलेला आहे. मधुकर बोलायला लागले ते काय खरं काही खोटं आणि ते सायलीला आणि प्रतिमाला चांगलंच रडायला येतं. आता सायलीचं अर्ध सत्य समजलेलं आहे आणि आता पूर्ण सत्य समजणार काय विघ्न येणार पुढे पाहणाऱ्यांचं कसं होणार आहे.